तर या ठिकाणी बघू शकता हा पेपर घेतला आहे मी. ही ओपन बाजू अशी ठेवायची, ही बंद घडी आहे. तर या ठिकाणी उंची आहे 13. जर सपोज उंची 13 असेल तर त्याच्यासाठी प्लस आपण 1 इंच वाढवा घेतो. तर जर उंची 13 असेल तर त्याच्यासाठी आपण 14 वाढवा घेऊ. शोल्डर 5 राहील. बारीक माप आहे ना हे. गळा 6चा. कधी पण पुढचा गळा 6, 6.5 पेक्षा जास्त नाही घ्यायचा, कारण आपल्या छातीच्या वजनापेक्षा तो गळा जर आपण मोठा घेतला तर छातीच्या वजनाने आपोआप तो गळा खाली जातो. म्हणून 6, 6.5. मोठा माप असेल तर 7 घेतला तरी चालते. बाही घडीसाठी बाही त्याची 3.5 आहे. दंडघेर 5.5, कमर 26.5, छाती 31 आणि मागचा गळा 10. तर पेपर पॅटर्नसाठी आपण आता माप घेऊया. तर इथं तुम्ही पाहू शकता मी आधी छाती घडीसाठी माप टाकून घेते. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. तर पेपर पॅटर्नसाठी छातीचं 4था भाग. तर आता इथे बघू शकता तुम्ही छाती त्यांची 31 आहे. 31/4. 31/4 म्हणजे साधारण 8.5 आलं. 8.5 प्लस 8 प्लस 1.5 करायचा. 1.5 ॲडिशनल वाढवा घ्यायचा. 1.5 तर बरोबर आले 9.5. आपण इथे 9.5चं मार्किंग करून घेऊया. 9.5 मार्क केलंय. ही स्ट्रेट लाईन आखूया. तर आपण या ठिकाणी उंची आपण 14 घेतली. तर हे पॉइंट बरोबर एकामेकाला जोडून सरळ खाली रेष मारूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आडवी रेष पण लगेच मारून घ्यायची. तर पुढचं माप आहे शोल्डर त्यांचं 5 इंचाचं आहे. बारीक माप असल्या कारणाने शोल्डर आपण 5 इंचावर घेतलंय. गळा रुंदी 2.25 घ्यायची. गळा लांबी त्यांची 6 इंच आहे. सव्वा 2. ही सरळ लाईन करून घ्यायची. मुंठा खोली त्यांची साधारण 5.5 असे राहील. 5.5 ही कारण माप लहान आहे त्यांचं, म्हणून मुंठा खोली त्यांची 5.5 असेल. जर मीडियम माप असेल तर 6, 6.5 घेऊ शकतो. जास्त माप असेल तर 6.5, 7 घ्यायचं. आता पुढचं माप. तर हे झालं आपलं शोल्डर. आपण 5.5 घेतलं. गळा रुंदी 2.25. गळा लांबी 6. तर इथे आपण 1 इंचावर डॅश मारूया. इथून हा गळ्याचा आकार द्यायचा आहे. एक इंचावरनं. तसंच या बाजूने फ्रंटसाठी 1 इंचाने बाहेर यायचं आणि बॅकसाठी 1 इंचाने बाहेर यायचं. तर या ठिकाणी फ्रंट कटिंगसाठी इथून पण 1 इंच, पुढचा भाग कमी, मागचा भाग 1 इंचाने जास्त.
1.5 इंचावर जॉईन करायचं. आता खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच वरती जायचं आहे. डॅश 2.5 इंच इथे. तर ही एकामेकाला अशी जोडून घ्यायची. हे जोडून झाल्यानंतर या गळ्यासाठी 1/2 इंच बाहेर निघायचं. गळ्याचे 1/2 इंच बाहेर निघायचं. तसंच याच्यापासनं बाहेर जी ओपन बाजू आहे तिथून आपल्याला 3 इंचावर मार्क करून घ्यायचं कटोरीच्या आकारासाठी. आणि फ्रंट पार्ट पासनं आपल्याला कटोरीच्या टक्ससाठी इथे मार्क करून घ्यायचं आहे. आणि इथे असा शेप देऊन द्यायचा आहे. मी डार्क करते तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. इथून शेप दिल्यानंतर आपल्याला इथून 1/2 इंची खाली निघायचं आहे. 1/2 इंची खाली निघाल्यानंतर या बाजूने 4.5 इंच आपल्याला बाहेर निघायचं. मोठ्या बापासाठी आपल्याला 5 इंच निघावं लागतं. आणि इथून 1.5 इंच. या दोघांचं आपल्याला मध्य काढायचं आहे. आता इथून तर इथपर्यंत किती झाले? 7.5. तर 7.5चा मध्य किती आला? 3.25. पावणे 4 आला. तर हा मध्य काढल्यानंतर या मध्यापासून आपल्याला 1.5 इंच खाली निघायचं. दीड इंच खाली निघाल्यानंतर हा टक्स ही मार्गी अशी आपल्याला जॉईन करायची. सेम इकडे पण. हे झालं आपला कटोरीचा भाग. तर आपण याला कट करूया. तर आपण याला कट करताना कसं कट करायचंय? हे इथपर्यंत चालायची ही कटिंग. मागचा गळा आपल्याला आता कट करायचाच नाही. आता ही बाहेरच्या बाजूने आपल्याला पहिले बॅक साईडची कटिंग करून घ्यायची. मग फ्रंटचा मुंढा कट करायचा. आता हा पेपर आपण अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. आणि ही सरळ घडी कट करून घ्यायची. तर आता हा आपला बॅक पार्ट झाला. तर फ्रंट.
ही कटोरी कट करून घ्यायची. ही कटोरी कट केल्यानंतर ही अशी एकामेकाशी आपल्याला हे जॉईन करून हा शेप देऊन द्यायचा. हा झाला आपला टक स्पॉट. आता हा फ्रंट भाग आपल्याला आताच कट करून घ्यायचा. फ्रंट मी तुम्हाला 1 इंच कमी सांगितलं आहे बॅकपेक्षा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करते. हा आपला फ्रंट कट झाला इथे. आता आपण बाहीसाठी पेपर पेट कट करूया. बाहीसाठी पण आपल्याला सेम पद्धतीने पेपर तसाच ठेवायचा आहे. ही बंद बाजू, ओपन बाजू. बाही उंची आहे 5. तर आपण इथून 5 वर मार्क करूया. 5 वर मार्क केल्यानंतर बाही घडी आहे. बाही घडी साधारण आहे त्यांची 5. तर 5 प्लस 2.5. तर आपण छातीचा 1/4 भाग म्हणजे 5 झाला. तर 5 प्लस 2.5 केल्यानंतर साधारणपणे 7.5 बाहीची घडी येईल. इथून आपली बाही घडी आली. इथून आपली उंची आली 5 इंच. तर ही 5 इंच उंची घेतल्यानंतर आपल्याला इथून 2.5 इंच खाली जायचं आहे. 2.5 इंच खाली गेल्यानंतर आपल्याला इथून 1 इंच इकडे सरकायचं आहे आणि 1 इंच आपल्याला मध्ये जायचं आहे. आणि हा टच ही मार्किंग आणि ही मार्किंग जॉईन करायची. जॉईन केल्यानंतर आपल्याला 3 वर क्लिक करायचं. 3 वर यायचं आणि ते 4 वर मार्क करायचं. मार्क करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जो कमी भाग आहे तो फ्रंटचा आहे आणि जो जास्त भाग आहे तो बॅकचा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी कशी मार्क करते. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. आता आपल्याला हे कट करून घ्यायचे. तर कट करताना पण आपण कन्फ्यूज होऊन जातं कारण हे कट कसं करायचं. आधी आपल्याला ही घडी कट करून घ्यायची. आधी आपल्याला बाहेरची घडी कट करायची, मग आतली करायची. बाहेरील बाजू बघू शकता तुम्ही. ही बाहेरील बाजू कट केल्यानंतर हा तिरपा कट देऊन द्यायचा आहे. हा तिरपा कट दिल्यानंतर
हा पेपर ओपन करायचा आहे आणि इथून आपल्याला मध्य बाजूस 1 इंच मध्ये जायचं आहे. बघू शकता ही आपली बाही तयार झाली. तर आपल्याला योगपट्टीसाठी योगपट्टी करावं लागेल. योगपट्टीसाठी आपल्याला पॅटर्न कट करावं लागेल. माझ्याकडे दुसरा पेपर नाही तर हाच एवढा मोठा आपल्याला घ्यावा लागेल. तर योगपट्टीसाठी आपल्याला साधारण 3x4 आपल्याला योगपट्टी कट करावं लागेल. तिथे आधी आपण 4 माप टाकून घेऊया. आणि जी आपली छाती घडीपेक्षा अर्धा इंच कमी, तर आपली 9.5ची छाती घडी, तर आपण इथे 9 वर मार्क करूया. अर्धा इंच कमी, तर इथे 3चीच घ्यायची आपल्याला छाती घडी. छाती घडी आपली 9ची येईल आणि 4 ते 3 योगपट्टी येईल. हे आता एकामेकाशी जोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी योगपट्टी कशी कट केली आहे. योगपट्टी झाली, ही बाही झाली, ही कटोरी झाली, ही बॅक साईड झाली. तर आपण हे ठेवायचं कसं? बऱ्याच लोकांना कटिंग तर जमते, पण आता माप कसं ठेवायचं ते जमत नाही. तर इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कसं ठेवते. असं हे साधंच ब्लाऊज आहे. मी तुम्हाला साध्या ब्लाऊजवरच कटिंग शिकवते. तर सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा. बॅक पार्ट ठेवतानाही एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा बॅक पार्ट आपल्याला बंद बाजूकडेच ठेवायचा आहे. त्यानुसार आपण बॅक पार्ट ठेवूया. इथे आपलं बॅक पार्ट आहे. कटोरी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची. क्रॉसमध्ये कशी? आता क्रॉसमध्ये म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण कटोरी लावतो तेव्हा असा हा कपडा ताणला गेला पाहिजे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात असायला हवी की आपल्याला कटोरी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची, स्ट्रेटमध्ये ठेवायची नाही आहे. तर ही कटोरी आपण इथे ठेवूया. ही योगपट्टी ही बाही. आता बऱ्याचशा महिला असं असतात ज्यांना डबल बाही लागते. डबल बाही कशी असते ते तुम्हाला ते पण सांगणार आहे मी. तर आता पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवलंय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.
आणि प्रेस द बेल आयकन, म्हणजे मी जे पण नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. श्री शिवाय नमस्तभ्य.